वनस्पती तंत्रामध्ये मित्रांनो सर्व स्वागत। आज तुम्हाला एक जीवखडा, माणसाचा मृत्यू झाल्यानंतर जीवखडा कशाला म्हणतात ह्याची थोडक्यात माहिती सांगणार आहे। जीवखडा म्हणजे ज्या टायमाला माणसाचा मृत्यू होतो त्या टायमाला 3 डोळ्याचं गाडगे आणि एक चांगला स्वच्छ एक खडा घेतलेला असतो। तो खडा म्हणजे ज्या टायमाला अग्नी दिल्यानंतर, पाणी पाजून अग्नी दिल्यानंतर काय करतात, खंद्यावर मडकं घेऊन 5 चक्रा मारतात, काही ठिकाणी 7 मारतात, काही ठिकाणी 3 मारतात। तर एका चक्राला ते जे जीवखडा घेतला आहे त्या खड्यानं त्या मडक्याला हाणतात। मडक्याला हाणल्यानंतर तो अग्नीला चक्कर देत असताना त्याच्यातून पाणी अग्नीला देतात, म्हणजे त्या आत्म्याला पाणी पाजलं जातो। परत असे 3 चक्र झाल्यानंतर त्या जीवखड्याला 10 दिवस पाणी देतात। राख तुमची झाल्यानंतर ते डोक्याचं हाड, मांडीचं हाड, छातीचं हाड असे 5 जागचे 5 हाडं घेऊन ही खडा आणि जीवखडा आणि हस्ती एका गाडगेत ठेवून वरी झाकण ठेवून लाल कपड्यामध्ये बांधून ठेवतात। रोज सकाळी ज्या माणसानं त्या माणसाला अग्नी दिलेली आहे त्या अग्नी दिलेल्या माणसानं त्या हस्तीला, म्हणजे ज्या माणसाची हाडं आहेत त्या हाडाला पाणी घालायचं फुलानं, गायत्री मंत्र म्हणून, आणि त्या खड्याला पाणी घालायचं। तो खडा काही भागामध्ये एका लाल कपड्यात घराच्या दाराला बांधला जातो की ह्याच्यासाठी त्या माणसाचा सर्व विधी पूर्ण झाल्याशिवाय त्याची मुक्ती भेटत नाही, म्हणून त्या जीवखड्यामध्ये त्या माणसाचा प्राण असतो असं मानलं जातं। आणि त्या जी हस्ती आहे त्या हस्तीपाशी जीव गोठवतो। माणसाचा मृत्यू झाल्या माणसाला दुसरा जन्म, अगर दुसरा मोक्ष भेटत नाही जोपर्यंत त्याचा पिंड व्यवस्थित पाळल्या जात नाही। पिंड ज्या टायमाला व्यवस्थित होईल, 10वा होईल, त्या टायमाला त्याला दुसऱ्या येऊन जायला परवानगी असते। असं आहे मित्रांनो, म्हणून जीवखडा कशाला म्हणतात ही तुम्हाला माहिती व्हावी म्हणून मृत्यू झाल्यानंतर जीवखडा त्या खड्याला म्हणल्या जातात। त्याच्यानंतर तुमचा 10वा झाल्यानंतर ती खड्याला गंगेवर जाऊन त्याच्यामध्ये पिंड पाडून ती खडा गंगेत हस्ती आणि जीवखडा विसर्जन करावं लागतो, म्हणजे त्या माणसाला मुक्ती भेटते। गंगेच्या पाण्यात सोडल्यानंतर, चंद्रभागेत सोडल्यानंतर अशी मान्यता आहे। ही विधी व्यवस्थित झाल्यानंतर त्या माणसाला मुक्ती भेटते आणि त्या माणसाला दुसऱ्या योनीमध्ये जायला प्रवेश भेटतो। नाहीतर त्या घर जे आहे त्या घराला पितृदोष लागला जातो ही जर विधी नाही झाली तर। म्हणून पितृदोष काढताना त्या माणसाची विधी झाली पाहिजे व्यवस्थित, हीच मूल्य आहे सर्व पूजाचं। म्हणून पितृदोष काढताना सर्व ही विधी व्यवस्थित झाली तर पाहिजे। जय हरी, जय